नमस्कार. VAJ अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 25 जुलै 2024 रोजी ग्रामसेवकचा पेपर झाला. या पेपरमधील 14 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. पहिला प्रश्न आहे, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी झालेला आहे? तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या वर्षी झालेला आहे. मेंढीची जात कोणती? आता मेंढीच्या बऱ्याच जाती आहेत, त्यापैकी 2 जाती आहेत पहा, लोही, बिकानेरी. बिकानेरी ही जी मेंढीची जात आहे ती लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात किती कृषी हवामान विभाग आहेत? तर भारतामध्ये एकूण 15 कृषी हवामान विभाग आहेत. या 15 पैकी 3 कृषी हवामान विभाग हे महाराष्ट्रात आहेत. आणि जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 9 कृषी हवामान विभाग आहेत आणि भारतामध्ये 15 कृषी हवामान विभाग आहेत. आणि भारतातील जे 15 कृषी हवामान विभाग आहेत त्यातले 3 महाराष्ट्रामध्ये आहेत. पशुगणना दर किती वर्षांनी होते? तर पशुगणना ही दर 5 वर्षांनी होते. याच्या आधीनं 2019मध्ये पशुगणना झालेली आहे. मग आता 2024मध्ये सुद्धा पशुगणना होणं अपेक्षित आहे. आणि पक्षी गणना दर 10 वर्षांनी होते. लोकसंख्येची गणनासुद्धा दर 10 वर्षांनी होते. समुदाय विकास कार्यक्रमावर एक प्रश्न आला होता. तर समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात ही 2 ऑक्टोबर 1952 या तारखेला झालेली आहे. महाबळेश्वर नदीबद्दल, आता महाबळेश्वरला 5 नद्यांचा उगम झालेला आहे पहा. त्या नद्या आहेत कृष्णा नदी, वेण्णा नदी, कोयना नदी, सावित्री नदी व गायत्री नदी. या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. आता जे महाबळेश्वर आहे ना, ते महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना यावर प्रश्न होता. तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे आणि ती पुणे या शहरात केलेली आहे. आणि कधी झालेली आहे? तर 24 सप्टेंबर 1873 या तारखेला सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. त्याच्यानंतर प्रमाणित बियाणावर एक प्रश्न विचारला होता. फळांच्या जातीबद्दल एक प्रश्न विचारला होता. माहितीचा अधिकार याच्यावर एक प्रश्न आला होता. कृषी विद्यापीठ याच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड याच्यावरती एक प्रश्न आला होता. आणि ठाणे महानगरपालिका याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारलेला होता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.